हॅलो, स्क्रीन दिसत आहे का? हॅलो हॅलो हॅलो, स्क्रीन दिसत आहे का? हॅलो. हो सर. आता आपण रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी आणि व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी हे आपलं टॉपिक होतं. त्यातलं रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी आपलं संपलं. आता आपण व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी करू. Now this vibrational spectroscopy, it is also called as infrared spectroscopy. Vibrational spectroscopy जे आहे त्याला infrared spectroscopy असं सुद्धा म्हणतो आपण, because in this spectroscopy the electromagnetic waves used are infrared, म्हणजे infrared electromagnetic waves किंवा radiations. Okay, so for vibration of a molecule, का बरं infrared यूज होता त्यामध्ये? कारण व्हायब्रेशनचं जे मॉलिक्यूलचं जे व्हायब्रेशन्स आहे दॅट इज अफेक्टेड बाय द इन्फ्रारेड रेज. व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे मॉलिक्यूलची, व्हायब्रेशन व्हायसाठी जी काही एनर्जी लागते, दॅट एनर्जी इज इक्वल or that energy falls in the infrared region of the electromagnetic spectrum. Okay, therefore in this vibrational spectroscopy infrared radiations are used, and hence it is also called as vibrational spectroscopy is also called as infrared spectroscopy. ठीक आहे. ज्या पद्धतीने रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये आपण कोणते रेज यूज केले होते? मायक्रोवेव्ह रेज यूज केले होते. ठीक आहे. Microwave radiations are used for the rotation spectroscopy. Therefore rotational spectroscopy it is also called as microwave spectroscopy. कारण त्यामध्ये आपण मायक्रोवेव्ह यूज केले. का बरं तिथे मायक्रोवेव्ह यूज केले होते आपण? बिकॉज फॉर द रोटेशन ऑफ ए मॉलिक्यूलच्या रोटेशनसाठी मायक्रोवेव्ह जी एनर्जी लागते ती एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेजच्या मायक्रोवेव्ह रिजन मध्ये असते. ठीक आहे. त्यामुळे मायक्रोवेव्ह रेडिएशनची जी एनर्जी आहे दॅट एनर्जी इज सफिशियंट फॉर द रोटेशन ऑफ ए मॉलिक्यूल, अँड इन द सेम वे फॉर द व्हायब्रेशन ऑफ ए मॉलिक्यूलच्या व्हायब्रेशनसाठी आपल्याला इन्फ्रारेड रेडिएशन जे आहे, इन्फ्रारेड रेडिएशन त्यांची जी एनर्जी आहे दॅट एनर्जी इज सफिशियंट फॉर द व्हायब्रेशनल स्पेक्ट्रम. नाउ इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये जर आपण असं पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की इन्फ्रारेड रेडिएशनची जी एनर्जी आहे ती जास्त आहे कशापेक्षा? मायक्रोवेव्ह रेडिएशन पेक्षा. ठीक आहे. मायक्रोवेव्ह रेडिएशनची जी एनर्जी आहे त्यांची वेव्हलेंथ जास्त आहे, म्हणजे एनर्जी कमी आहे दॅन इन्फ्रारेड रेडिएशन. इन्फ्रारेड रेडिएशन्स हॅव मोर एनर्जी और हायर एनर्जी दॅन दॅट ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन. ठीक आहे. आपण कशाबद्दल बोलतोय? मॉलिक्यूलच्या रोटेशन बद्दल आणि व्हायब्रेशन बद्दल, बरोबर आहे. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की व्हायब्रेशन एनर्जी जे आहे, व्हायब्रेशनल एनर्जी जे आहे याच्यासाठी इन्फ्रारेड रेडिएशन लागतात, याच्यासाठी, आणि रोटेशनसाठी कोणते लागतात? मायक्रोवेव्ह रेडिएशन. ठीक आहे. मायक्रोवेव्ह रेडिएशन. तर आपल्याला माहिती आहे की याची जी एनर्जी आहे इन्फ्रारेड रेडिएशनची ती जास्त आहे दॅन मायक्रोवेव्ह. इन्फ्रारेड रेडिएशन याची एनर्जी जी आहे ती जास्त असते मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह रेडिएशन काय कॉज करतो? रोटेशन ऑफ ए मॉलिक्यूल. आणि इन्फ्रारेड काय कॉज करतो? व्हायब्रेशन ऑफ ए मॉलिक्यूल. बट व्हेन वी अलाउ टू पास इन्फ्रारेड रेडिएशन ओव्हर ए मॉलिक्यूल समजा आहे त्याच्यावरती आपण इन्फ्रारेड रेडिएशन जर पाठवले तर काय होईल? त्याचे व्हायब्रेशन जे आहे ते चेंज होतील. व्हायब्रेशन समजा व्हायब्रेट होत असेल तर तो पुन्हा जास्त जोराने व्हायब्रेट करावा लागेल किंवा इन्फ्रारेड रेडिएशन पाठवल्यावर. पण आत्ताच मी म्हटलंय की इन्फ्रारेड रेडिएशनची एनर्जी मायक्रोवेव्ह रेडिएशनच्या एनर्जीपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ धिस इन्फ्रारेड रेडिएशन मे अल्सो अफेक्ट द रोटेशन अल्सो. ठीक आहे. कारण रोटेशन जे आहे मॉलिक्यूलचं त्याला जी एनर्जी लागत आहे ती मायक्रोवेव्ह रिजन मध्ये आहे आणि व्हायब्रेशन साठी इन्फ्रारेड रेडिएशन साठी आहे, इन्फ्रारेड रिजन मध्ये आहे. तर इन्फ्रारेड रेडिएशनची एनर्जी जास्त आहे, त्याच्यामुळे दिस इन्फ्रारेड रेडिएशन इट मे कॉज, त्याची ऑलरेडी जास्त असल्यामुळे व्हायब्रेशन तर होईलच पण याची रोटेशन सुद्धा अफेक्ट होईल. ठीक आहे. रोटेशन एनर्जी ऑल्सो चेंजेस ड्यू टू इन्फ्रारेड रेडिएशन्स. ओके. नाउ इफ द मॉलिक्यूल इज इन द गॅसियस स्टेट, जर द मॉलिक्यूल गॅसियस स्टेट मध्ये असेल तर कसा असतो? इफ द मॉलिक्यूल्स आर इन द गॅसियस स्टेट किंवा कंपाऊंड इज इन द गॅसियस स्टेट then molecule is free to rotate.
याला कशाचंही बंधन राहत नाही, कारण याच्या आजूबाजूला कुठले मॉलिक्यूल राहत नाही, दूर राहतात मॉलिक्यूल, किंवा देअर इज व्हेरी लेस नंबर ऑफ वंडरवॉल्स फोर्सेस अमॉंग द मॉलिक्यूल. ओके, सो इफ इन द गॅसियस स्टेट मध्ये इट कॅन रोटेट फ्रीली. हा काय होतो, फ्रीली रोटेट होऊ शकतो. ठीक आहे, व्हायब्रेशन तर याचं होतेच केव्हा, पण रोटेशन व्हायसाठी गॅसियस स्टेटमध्ये याचं रोटेशन फ्रीली होतं. देअरफॉर इन गॅसियस स्टेट, समजा गॅसियस स्टेटमध्ये आपण इन्फ्रारेड असताना आपण इन्फ्रारेड रेडिएशन याच्यावर पास केले, इन्फ्रारेड रेडिएशन पास केले समजा याला, तर काय होईल, इट विल अफेक्ट द व्हायब्रेशन. त्याचं व्हायब्रेशन जे आहे त्या व्हायब्रेशनला तर हा अफेक्ट करेलच, बट ॲट द सेम टाइम इट विल अफेक्ट द रोटेशन मोशन ऑफ ए मॉलिक्यूल. देअरफॉर इन्फ्रारेड रेडिएशन जेव्हा आपण पास करतो एखाद्या कंपाऊंड मध्ये इन इट्स गॅसियस स्टेटमध्ये असताना, तेव्हा इट विल अफेक्ट व्हायब्रेशनल मोशन ऑफ मॉलिक्यूल ॲज वेल ॲज रोटेशनल मोशन ऑफ ए मॉलिक्यूल. ओके, व्हायब्रेशनल मोशनही त्यांनी अफेक्ट होईल आणि रोटेशनल मोशनही त्यांनी अफेक्ट होईल. देअरफॉर this spectroscopy in when the is studied when the compound is in gaseous state, it is also called as vibrational rotational spectroscopy. ठीक आहे, कारण काय, इन्फ्रारेड रेडिएशनची एनर्जी इतकी म्हणजे जास्त असते की ते रोटेशनल मोशन सुद्धा अफेक्ट करू शकते आणि व्हायब्रेशनल मोशन सुद्धा अफेक्ट करू शकते. पण समजा मायक्रोवेव्ह रेडिएशन पाठवले तर काय होईल, मायक्रोवेव्ह रेडिएशन फक्त रोटेशन अफेक्ट होईल, व्हायब्रेशन अफेक्ट होणार नाही. पण इन्फ्रारेड रेडिएशनसाठी इन्फ्रारेड रेडिएशन जेव्हा आपण पास करतो तेव्हा व्हायब्रेशन मोशन इट इज ऑल्सो अकंपनीड बाय द रोटेशनल मोशन ऑफ ए मॉलिक्यूल. देअरफॉर this spectroscopy it is also called as vibrational rotational spectroscopy. Okay, केव्हा गॅसियस स्टेट मध्ये असतात. नाउ व्हॉट इज द कंडिशन फॉर द व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. पहिले आपण व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा दिसण्यासाठी आपण कोणती कंडिशन आहे ते पाहू. पहिले the condition for a molecule to show a vibrational spectra is that there should be a change in dipole moment of a molecule during vibration. Okay, जेव्हा त्या मॉलिक्यूलचं व्हायब्रेशन होईल तेव्हा त्याचा डायपोल मोमेंट जो आहे इट शुड चेंज. डायपोल मोमेंट ऑफ ए मॉलिक्यूल शुड चेंज ऑन व्हायब्रेशन. ओके, व्हायब्रेशनमुळे काय झालं पाहिजे, त्याचं डायपोल मोमेंट चेंज झाला पाहिजे. सो दिस इज द कंडिशन फॉर ए मॉलिक्यूल टू शो अ व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. आता डायपोल मोमेंट चेंज कसा होतो, डायपोल मोमेंट चेंज dipole moment change कसा होतो. We know that suppose it is a polar molecule, suppose AB it is a polar molecule. Polar molecule means one atom it possesses a positive charge and another atom it possesses a negative charge. So it is a dipolar molecule or it is a polar molecule. Okay, because it has a two poles it is called as dipole. Now we know that dipole moment mu जो आहे it is given by, since it is a vector quantity, आहे, so it is the product of distance between A and B. A and B मधलं अंतर किती आहे ते into the charge over the atom. ओके, चार्ज दोन्हीचा सारखा राहील आणि अपोजिट राहील, त्यामुळे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी अँड इन चार्ज. रोटेशन स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये काय झालं होतं, डिस्टन्स चेंज होत नव्हतं ए आणि बी मधलं. ए आणि बी मधलं डिस्टन्स ऑन रोटेशन, द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी डज नॉट चेंज. ओके, बट इट्स डायरेक्शन गेट्स चेंज. याला आपण फिरवलं रोटेशन की त्याचा डायपोल मोमेंट मी सांगितलं तुम्हाला की डायपोल मोमेंट कसा दाखवायचा, या डायरेक्शनने दाखवतो डायपोल मोमेंट. ठीक आहे, असा दाखवत असतो. ठीक आहे, याला मॉलिक्यूलला जर रोटेट केलं तर डायपोल मोमेंटची डायरेक्शन जी आहे ती चेंज होते. अँड सिन्स इट इज अ वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे याचं जे व्हॅल्यू आहे डायपोल मोमेंटची इट डिपेंड्स अपॉन द मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये डायपोल मोमेंटचं डायरेक्शन चेंज होत होतं, डायपोलचं डायरेक्शन चेंज होतं अँड देअरफॉर डायपोल मोमेंट चेंजेस. ओके, त्या डायपोलचं जे डायरेक्शन आहे ते चेंज होत होतं ऑन रोटेशन अँड देअरफॉर द डायपोल मोमेंट चेंजेस. बट नाउ इन व्हायब्रेशन स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये काय होतं, याला रोटेट तर करणार नाही आपण, याला व्हायब्रेट करणार आहोत. व्हायब्रेट करणारा म्हणजे समजा इथे आहे, व्हायब्रेट करणारा म्हणजे काय, समजा हा मॉलिक्यूल आहे, इक्विलिब्रियम डिस्टन्स आहे मॉलिक्यूलचा, त्याला स्ट्रेच केलं इथपर्यंत गेला ए आणि बी,
त्याला पुन्हा स्ट्रेच केलं, इथपर्यंत गेला ए अँड बी. ठीक आहे, त्याला पुन्हा स्ट्रेच केलं, त्याच्यापेक्षा जास्त जाईल. कम्प्रेस केलं, एवढा येईल मॉलिक्यूल. ठीक आहे, या प्रत्येक ठिकाणी काय दिसतंय आपल्याला, ए आणि बी. हे ए आणि बी आहे, हे ए आणि इकडे बी. आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय दिसतंय, याची जी बॉन्ड लेंथ आहे इट गेट्स चेंज ऑन स्ट्रेचिंग अँड कम्प्रेशन. स्ट्रेचिंग आणि कम्प्रेशन केल्यानंतर याची बॉन्ड लेंथ काय होऊन राहिली आहे, चेंज होऊन राहिली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, बॉन्ड लेंथ चेंज झाल्यामुळे आर ची व्हॅल्यू गेट्स चेंज. ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी चेंज अँड देअरफॉर डायपोल मोमेंट चेंजेस. ओके, सो ड्युरिंग व्हायब्रेशन डायपोल मोमेंट गेट्स चेंज अँड फॉर व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी what is the main condition? The main condition that is that the dipole moment of a molecule it gets changed on vibration. Okay, तर जे मॉलिक्यूल पोलर नाही राहणार आहे, जे मॉलिक्यूल, द मॉलिक्यूल्स विच आर नॉट पोलर, लाईक होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूल, लाईक H2 झालं, O2 झालं, NH2 N2 झालं, Cl2 झालं. दीज मॉलिक्युल्स आर होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूल, कारण त्याच्यामध्ये दोन्ही जे ॲटम्स असतात या मॉलिक्यूल मधले ते कसे असतात, सारखेच असतात. त्याच्यामुळे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी असल्यामुळे त्याच्यावरती पोल्स जे आहे ते डेव्हलप होणार नाही किंवा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार नाही. तर असे जे मॉलिक्यूल्स आहेत, होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूल्स लाईक O2 झालं, N2, Cl2, H2, दे हॅव झिरो डायपोल मोमेंट. ओके, त्यांचा डायपोल मोमेंट काय राहील, झिरो राहील. कारण काय, ते होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूल असल्यामुळे त्यांचा डायपोल मोमेंट झिरो आहे. अँड देअरफोर दे मे नॉट हॅव अ डायपोल मोमेंट अँड देअरफोर दे डू नॉट शो अ IR spectra. IR spectra म्हणजे vibrational spectra. ठीक आहे, so this type of spectra is shown by only those molecules which possess a permanent dipole moment or by the molecule whose vibrational motion is accompanied by the change in dipole moment of the molecule. The homonuclear diatomic molecule like O2, N2, Cl2, H2, they have zero dipole moment and therefore they do not show IR spectra. Okay, the polyatomic molecules may or may not have a permanent dipole moment of their own, but when subjected to IR radiation, it induces an oscillating dipole moment in such polyatomic molecules, hence they show a vibrational spectra. ठीक आहे, म्हणजे एकूण काय आपल्याला म्हणणं की when a molecule is a polar, its dipole moment changes, and when dipole moment changes, we get a vibrational spectra. Or we can say that the vibrational spectra is obtained for those molecules whose dipole moment gets changed on vibration. ड्युरिंग व्हायब्रेशन ज्या मॉलिक्यूलचा डायपोल मोमेंट चेंज होतो तेच मॉलिक्यूल फक्त व्हायब्रेशनल स्पेक्ट्रम दाखवतो. ठीक आहे, आता मी सांगितल्याप्रमाणे as it has been mentioned earlier that energy required for rotational transition is much lower than the vibrational spectra. व्हायब्रेशन साठी जास्त एनर्जी लागते रोटेशन पेक्षा, म्हणून व्हायब्रेशन साठी जी एनर्जी लागते IR रिजन मधली, तर जेव्हा आपण IR रिजन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज मॉलिक्यूल वरती पाठवतो तेव्हा व्हायब्रेशन तर होतच, बट दॅट व्हायब्रेशन ट्रान्झिशन इट इज ऑल्सो अकंपनीड बाय अ रोटेशनल ट्रान्झिशन. ओके, व्हायब्रेशन तर होतच पण रोटेशन सोबत सच स्पेक्ट्रा इट इज कॉल्ड ॲज व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रा. इन केस ऑफ लिक्विड, आता लिक्विड जर असेल तर काय होईल, रोटेशनल मोशन इज क्वेंच्ड ड्यू टू इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. जर लिक्विड मध्ये जर आपण गोष्ट केली तर लिक्विड मध्ये मॉलिक्यूल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचं रोटेशन जे आहे ते काही होत नाही. म्हणजे फक्त आपल्याला कोणता स्पेक्ट्रा मिळतो, प्युअर व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा इज ऑब्टेन इन केस ऑफ लिक्विड. ठीक आहे, का बरं, बिकॉज इट्स रोटेशनल मोशन इट गेट्स क्वेंच्ड म्हणजे स्टॉप होते, त्याचं रोटेशनल मोशन काही होणार नाही त्याचं. ठीक आहे, रोटेशनल मोशन का बरं होणार नाही, बिकॉज इन लिक्विड there is a intermolecular forces among the मॉलिक्यूल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचं काही फ्री रोटेशन होणार नाही. त्याच्यामुळे लिक्विड मध्ये जो काही आपल्याला स्पेक्ट्रा मिळेल तो कोणता मिळेल, प्युअर व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. बट इन केस ऑफ गॅस मध्ये काय होतं, रोटेशन होतं मॉलिक्यूलचं आणि व्हायब्रेशन होतं. व्हेन वी pass infrared radiation through the molecule, okay, then that infrared radiation will cause vibrational transition as well as rotational transition. कारण व्हायब्रेशनल ट्रान्झिशन साठी एनर्जी जास्त लागते, त्या इन्फ्रारेड रेडिएशन मधली एनर्जी लागते,
त्याच्यामुळे व्हायब्रेशनल ट्रान्झिशन तर होईलच, पण सोबत रोटेशनल ट्रान्झिशन सुद्धा होईल. ठीक आहे ना. व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स ऑफ डायटॉमिक मॉलिक्यूल. व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स ऑफ डायटॉमिक मॉलिक्यूलचे आपण व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स आता काढतोय. ठीक आहे. आता एखादी स्प्रिंग कन्सिडर करा. सपोज दिस इज अ मॉलिक्यूल ए अँड बी. हा ए ॲटम आहे. इट इज मेड अप ऑफ ए अँड दिस इज अ मॉलिक्यूल. इट इज मेड अप ऑफ two atoms, that is A and B, आणि हा B ॲटम. ठीक आहे. आता या मॉलिक्यूल आपण कसं अज्युम केलाय, दिस A and B, these atoms are bonded with each other through a spring. या बॉन्डला आपण स्प्रिंग सारखं अज्युम केलाय. ठीक आहे. ए आणि बी हे दोन ॲटम्स आहे या मॉलिक्यूलचे, डायटॉमिक मॉलिक्यूलचे. तर ए अँड बी दे आर कनेक्टेड थ्रू अ स्प्रिंग. लेट अस अज्युम दॅट ए अँड बी आर कनेक्टेड थ्रू अ स्प्रिंग. आता आपण या ए ला आपण असंच ठेवलं समजा फिक्स, आणि बी ला स्ट्रेच केलं. आपण स्ट्रेच केलं म्हणजे काय होईल, त्याची लेंथ वाढेल इकडे. बट ड्युरिंग स्ट्रेचिंग, आपण स्ट्रेच करतो आपल्याला ताकद लागते. एक एनर्जी अशी असते, एक फोर्स असा असतो जो की या बी ला स्ट्रेच होण्यापासून रोखतो. ओके. तर दॅट फोर्स इट इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. दिस फोर्स, हा जो फोर्स आहे जो बी ला स्ट्रेच होण्यापासून, बी ला ताण, आपण ए ला फिक्स केला आणि बी ला असं स्ट्रेच करायला गेलो तर काय होतं, एक फोर्स आपल्याला असा दिसतो की जो काय करून राहिला, त्या बी ला रोखून राहिला आहे इकडे, म्हणजे स्ट्रेच होण्यापासून. तर त्यात जो फोर्स आहे, दॅट फोर्स इट इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणतो आपण, रिस्टोरिंग फोर्स. ओके. सो दिस फोर्स एफ इट इज कॉल्ड ॲज अ रिस्टोरिंग फोर्स. ओके. नाव याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. आता हा जो जेवढं तुम्ही याला जास्त ताणाल, किंवा जेवढं तुम्ही ए आणि बी ला जास्त सेपरेट कराल, किंवा याच्यामधलं अंतर जेवढं जास्त तुम्ही बी ला जेवढं जास्त दूर कराल, तेवढा जास्त हा रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होतो अपोजिट डायरेक्शनला. ठीक आहे. जेवढा आपण ए बी ला जास्त ताणू, तेवढा हा फोर्स जो आहे रिस्टोरिंग फोर्स, इट अपोजेस टू स्ट्रेच द बी. बी ला स्ट्रेच करण्याला हा अपोज करेल. सो दिस इज कॉल्ड एज this force, it is called as restoring force, and it is directly proportional to, हा जो restoring force जो आहे, it is directly proportional to displacement. ओके. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आपण याला किती डिस्प्लेस करतो, याला इकडे बाहेर किती दूर नेत आहोत, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणावं. बी चं डिस्प्लेसमेंट व्हायला एफ काय करतोय, अपोज करतोय. ठीक आहे. म्हणजेच काय, जेवढा डिस्प्लेसमेंट जास्त कराल तुम्ही, जेवढं जास्त ताणाल तुम्ही, तेवढा रिस्टोरिंग फोर्स काय जास्त राहील. Therefore, restoring force is directly proportional to x, that is displacement. But we know that the direction of restoring force is opposite to that of the displacement. बरोबर आहे. अपोजिट डायरेक्शनने ऍक्ट होत आहे, म्हणून काय लिहू इथे आपण, इथे म्हणून लिहू आपण मायनस. मायनस एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. ओके. So we assume that the vibrational motion, it is a simple harmonic motion. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, एकाच डायरेक्शनने ते मोशन होऊन राहिलं या पद्धतीचं. ठीक आहे. या पद्धतीचं मोशन होत आहे, त्याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो, आणि पिरियॉडिक होत आहे, त्याच वेळेला होत आहे. समजा मिनिटाला 10 होत आहे, तर मिनिटाला 10च प्रत्येक वेळेस. ठीक आहे. असे ऑसिलेशन होऊन राहिले याचे या पद्धतीचे. सो इट इज अ सिंपल हार्मोनिक मोशन, अँड द मॉलिक्यूल इज अ सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर. मॉलिक्यूल आपण सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर म्हणून कन्सिडर केला आहे. म्हणजेच काय, सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर म्हणजे काय, त्याचं जे ऑसिलेशन होईल ते पिरियॉडिक ऑसिलेशन होईल, कॉन्स्टंट ऑसिलेशन होईल या पद्धतीने. ठीक आहे. तर अ सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर इज वन विच ऑसिलेट अंडर द ऍक्शन ऑफ रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्सच्या this force is acting opposite to the direction of displacement toward the equilibrium position. This restoring force is proportional to the displacement from the mean position or equilibrium position. ही याची समजा मीन पोझिशन असेल, तर इथून समजा आपण याला डिस्प्लेस करायला गेलो, इकडे न्यायला गेलो आपण, तर रिस्टोरिंग फोर्स काय राहील, अपोजिट डायरेक्शनने ऍक्ट होईल. जेवढा आपण जास्त नेऊ इक्विलिब्रियम पोझिशन पासून दूर बीला जेवढं जास्त आपण इक्विलिब्रियम पोझिशन पासून दूर नेऊ, तेवढा रिस्टोरिंग फोर्स जास्त, बट इन अपोजिट डायरेक्शन. Therefore, I have written minus f is directly proportional to x. So this is nothing but a Hooke's law. हा जो आपण जो लिहिला आहे त्यालाच आपण Hooke's law असं म्हणतो. So this law states that force acting on a simple harmonic oscillator, जो फोर्स आहे, it acts on a simple harmonic oscillator is directly proportional to its displacement from the equilibrium position. ठीक आहे. Force is directly proportional to this
बट इन अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे आपण इथे मायनस साइन लिहिलं. दॅट इज एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस एक्स. बरोबर आहे. और जर आपण आता प्रोपोर्शनॅलिटी साइन हटवली तर आपण के घेतला एक कॉन्स्टंट. therefore f is equal to minus k into x. what is k? k it is the proportionality constant known as force constant. जिथला जो k आहे त्या k ला काय म्हणतो आपण? फोर्स कॉन्स्टंट असं. ठीक आहे. त्या k ला आपण फोर्स कॉन्स्टंट असं. तर हुक्स लॉ काय म्हणतो? हुक्स लॉ असं म्हणतो की जेवढं तुम्ही एखाद्या स्प्रिंग घेता तर स्प्रिंग मधले जे सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर म्हणून आपण याला, तर त्याला एका याचं जेव्हा जिथं मेन पोझिशन पासून त्याचं जेवढं डिस्प्लेसमेंट करता तुम्ही तेवढ्याच ताकदीचा फोर्स त्या डिस्प्लेसमेंटला अपोज करतो. ओके. म्हणजेच काय, त्या फोर्सला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. अँड दॅट फोर्स इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, बट that force acts in opposite direction to the displacement. Therefore, we have taken here the minus sign. Therefore, we write it as F is directly proportional to minus x, or F is equal to minus kx. Okay. So where k is a proportionality constant, it is also called as a force constant. Now, असे जे ऑसिलेशन्स असतात, ऑसिलेटर जे असतात, असे कोणते सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर जे असतात त्यांच्यासाठी चेंज इन एनर्जी जे असते, दॅट इज ई, चेंज इन एनर्जी जे असते ई, इट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो फॉर अन ऑसिलेटर, जे ऑसिलेटर असतात त्यांच्यासाठी चेंज इन एनर्जी जे आहे त्यांची चेंज इन एनर्जी डीई, इट फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट डीएक्स. डीएक्स म्हणजे थोडं डिस्प्लेसमेंट झालं असेल, आपण जर थोडं डिस्प्लेसमेंट झालं तर थोडी एनर्जी चेंज झाली, म्हणून आपण असं लिहिलं इथे की चेंज इन एनर्जी डीई फॉर अ स्मॉल डिस्प्लेसमेंट डीएक्स इट इज गिवन बाय द प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. डीई इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, इट इज द एनर्जी, दॅट इज द चेंज इन एनर्जी. ओके. तर इथे मायनस साइन लिहिली आपण. का बरं मायनस साइन लिहिली आहे? कारण हे हा जो फोर्स आहे अपोजिट डायरेक्शन ऍक्ट होत आहे म्हणून मायनस साइन लिहिला. और आता काय करू आपण, या एफ च्या ठिकाणी व्हॉट इज एफ? एफ इज नथिंग बट मायनस के एक्स. एफ इज रिस्टोरिंग फोर्स इज नथिंग बट अ मायनस के एक्स. तर मायनस एफ के एक्स इथे पुट केला आपण. मायनस के एक्स आणि हा मायनस गेला, त्याच्यामुळे काय राहिलं? डीई इज इक्वल टू के एक्स इंटू डीएक्स. वी गेट दिस इक्वेशन, दॅट इज डीई इज इक्वल टू के एक्स इंटू डीएक्स. आता या इक्वेशनला आपण इंटिग्रेट करू. इंटिग्रेट काय बरं केलं आपण? कारण हे जे केलं होतं आपण, हे स्मॉल चेंज केला होता, स्मॉल डिस्प्लेसमेंट केलं होतं आपण. dx it is a small displacement, and due to that small displacement there is a small change in energy. ठीक आहे. आता स्मॉल साठी केलं आपण, लार्ज साठी जेव्हा करतो आपण तीच गोष्ट जेव्हा पूर्ण मॉलिक्यूल साठी लावतो किंवा पूर्ण डिस्प्लेसमेंट साठी करतो, म्हणजे एक्स डिस्प्लेसमेंट साठी जेव्हा आपण करतो तेव्हा काय करत असतो? इंटिग्रेशन करतो. इंटिग्रेशन म्हणजे टोटल समेशन. ठीक आहे. तर इंटिग्रेशन जेव्हा आपण करू, याला इंटिग्रेट केलं आपण, दोघांनाही इक्वल टर्मला केलं, इक्वल टर्मला इंटिग्रेट केलं, तर आपल्याला माहित आहे इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह कॅन्सल्स इच अदर, म्हणून काय राहील? ऑन इंटिग्रेशन डीई, डी आणि हा इंटिग्रेशनचं चिन्ह हे कॅन्सल होईल, म्हणजे इथे काय राहील? ई राहील. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ डीई इज इक्वल टू, इंटिग्रेशन ऑफ डीई म्हणजे ईच राहील हा, इज इक्वल टू के कॉन्स्टंट आहे, के ला बाहेर काढला आपण, इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डीएक्स आपल्याला माहिती आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डीएक्स इज नथिंग बट एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 है ना. इंटीग्रेशन ऑफ x into dx, it is a x square divided by 2. Therefore, we get, therefore आपल्याला काय मिळालं? Therefore, we get half into k the constant आहे, आणि इंटिग्रेशन ऑफ x into dx is x square upon 2, म्हणून इथे काय आलं? half into k into x square. Now, if we finally we get E is equal to, E म्हणजे काय? टोटल एनर्जी, चेंज इन टोटल एनर्जी. E इज इक्वल टू काय आलं फायनली? हाफ इंटू k इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. ठीक आहे. आपण एनर्जी काढली ऑसिलेटरची, जी एनर्जी होती फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स काय?
force restoring force is equal to force constant into x, that is displacement. Therefore त्याला इंटिग्रेट केलं आपण आणि आपल्याला हे इक्वेशन मिळालं. नाउ जर हे इक्वेशन जर आपण लक्षात घेतलं तर हे इक्वेशन कशाचं आहे, पॅराबोलाचं आहे. दिस इक्वेशन इज अ पॅराबोला. दिस इक्वेशन इट इज अ इक्वेशन ऑफ अ पॅराबोला. पॅराबोला म्हणजे काय, पॅराबोला म्हणजे या टाइपचा कर्व. इट इज कॉल्ड एज पॅराबोला. हा टाइपचा जो कर्व राहतो याला फक्त आपण पॅराबोला. हे जे इक्वेशन आहे E is equal to half into k into x square. This equation is of parabola. Parabola या कर्वचं इक्वेशन आहे. Therefore आपण या इक्वेशन वरून कोणते कन्फ्युजन काढू शकतो. This is a equation of parabola and so the value of energy changes with the displacement in a parabolic manner. ओके, म्हणजे एनर्जी जी आहे ती डिस्प्लेसमेंट सोबत चेंज होते, कशी पॅराबोलिक मॅनर मध्ये चेंज होते. ठीक आहे. ऍट इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये जे डिस्प्लेसमेंट आहे ते 0 असते, बरोबर आहे. इक्विलिब्रियम पोझिशनला डिस्प्लेसमेंट जे आहे ते किती 0, कारण कोणतं डिस्प्लेसमेंट झालेलं नाही. जे डिस्प्लेसमेंट होतं ते इक्विलिब्रियम पोझिशन पासूनच होत असतं. ठीक आहे. इक्विलिब्रियम पोझिशनला आपण x इज इक्वल टू 0 मानतो, म्हणजे डिस्प्लेसमेंट इज 0. तर जर x इज इक्वल टू 0 ठेवला आपण, E इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर मध्ये x इक्वल टू जर 0 ठेवला आपल्याला तर E काय येईल, 0 येईल. त्यामुळे ऍट इक्विलिब्रियम पोझिशन x इज इक्वल टू 0 अँड सो द पोटेन्शियल एनर्जी जी E आहे, द पोटेन्शियल एनर्जी इट इज ऑल्सो अ 0. ओके. द इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज कंटिन्युअस. पोटेन्शियल एनर्जीचा इन्क्रीज जे आहे ते कंटिन्युअस होत आहे. बट अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स म्हणून जे आपण पोटेन्शियल एनर्जी काढली आहे, व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्सची जी एनर्जी काढली आहे किंवा पोटेन्शियल एनर्जी काढली आहे त्या व्हायब्रेशनल एनर्जी लेवलची, ती आहे EV इज इक्वल टू V प्लस हाफ इंटू H न्यू. दिस इज नॉट V, दिस इज अ न्यू. हा V आहे, हा न्यू आहे. ठीक आहे. हे जे आहे हा V, इट इज अ V, आणि हा जो आहे हा न्यू आहे. न्यू कसा लिहित असतो आपण, या पद्धतीने. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. सो हे क्वांटम मेकॅनिक्स मधून लिहिलेलं आहे आपण, की क्वांटम मेकॅनिक्स काय म्हणतो की व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स जे आहे त्या फिक्स असतात. त्यांची एनर्जी जे जे असते ती फिक्स असते, आणि ती एनर्जी असते EV इज इक्वल टू V प्लस हाफ इंटू H इंटू न्यू. दिस इज अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स. हे इक्वेशन क्वांटम मेकॅनिक्सने डिराइव्ह केलेलं आहे की एनर्जी ऑफ ए व्हायब्रेशनल एनर्जी लेवल इट इज नथिंग बट अ V प्लस हाफ इंटू इन ब्रॅकेट मध्ये टाकायचं आपण V प्लस हाफ इंटू H इंटू न्यू. ओके. So this is the energy of vibrational energy level. ठीक आहे. ही जी आहे ही एनर्जी कशाची आहे, व्हायब्रेशनल एनर्जी लेवलची एनर्जी आहे. सो अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स वी गेट दिस इक्वेशन. आपल्याला हे इक्वेशन मिळत असतं. ठीक आहे. तर व्हायब्रेशन क्वांटम मेकॅनिक्स जे आहे या क्वांटम मेकॅनिक्स मध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फिक्स असतात. म्हणजे व्हायब्रेशनल एनर्जी याची एवढी आहे ती एवढी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याची व्हायब्रेशनल एनर्जी चेंज झाली, म्हणजे तो हायर एनर्जी लेवल मध्ये गेला तर याची एनर्जी एवढी राहील, म्हणजे एवढी राहील. ती त्याच्या कमी नाही राहणार, जास्ती नाही राहणार. ठीक आहे. तर या क्वांटम मेकॅनिक्स मध्ये एव्हरीथिंग दिस एनर्जी ज्या आहे त्या फिक्स असतात. त्याच्यामुळे हे जे आपण काढली, म्हणजे आपल्याला हे जे व्हायब्रेशनल एनर्जी मिळालेली आहे EV जी मिळालेली आहे, इट इज अ फिक्स. म्हणून याला क्वांटाइज म्हणतात. क्वांटाइज याचा अर्थ फिक्स्ड. सो वी गेट दिस एनर्जी दॅट इज EV इज इक्वल टू V प्लस half into H into nu. Nu is a frequency. Okay. Nu is a vibrational frequency. H is a Planck's constant. And what is V? V it is the vibrational quantum number. V जो आहे तो काय आहे, व्हायब्रेशनल क्वांटम नंबर. आणि ह्या व्हायब्रेशनल क्वांटम नंबरला फक्त इंटिग्रल व्हॅल्यूज आहे, दॅट इज 0. V may be 0, V may be 1, V may be 2, V may be 3, etc. ओके. V cannot be half. V ची व्हॅल्यू हाफ राहणार नाही, 2/3 राहणार नाही, 4/3 राहणार नाही. V ची व्हॅल्यू इट इज अ सिंपल होल नंबर. ओके.
and it has a values like 0, 1, 2, 3. तर हे जे इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला, दिस इक्वेशन वी ऑब्टेन फ्रॉम द क्वांटम मेकॅनिक्स. ओके, नाव आता एक गोष्ट, एक कन्सेप्ट आपण लक्षात घेऊ. समजा आपण असं म्हटलं, HCl मॉलिक्यूल घेतला आपण, मी इथे Cl ला फिक्स केलं. इथे काय आहे? Cl ॲटम. ठीक आहे, इथे Cl आहे. आता इथे घेतलं मी, हे Cl घेतलं. ठीक आहे, आणि HCl मॉलिक्यूल घेतला म्हणजे हायड्रोजन इथे आहे. ठीक आहे, हायड्रोजन इथे आहे. तर हे जे डिस्टन्स आहे Cl, हे Cl आहे, Clचं आणि हायड्रोजनचं हे जे डिस्टन्स आहे, हे समजा इक्विलिब्रियम डिस्टन्स आहे, म्हणजे हे बॉन्डले इतकं डिस्टन्स आहे. ठीक आहे, याला म्हणू आपण आर इक्विलिब्रियम. आर इक्विलिब्रियम. ठीक आहे, आता काय केलं आपण एच ला समजा स्ट्रेच केलं म्हणजे याला फिक्स ठेवला आपण Cl ला. एच ला फक्त आपण ताणलं म्हणजे कुठे गेला तो? इथपर्यंत गेला. ठीक आहे, इथपर्यंत गेला. एच ताणलं म्हणजे त्याची एनर्जी वाढली है ना. ताणलं याला, याचा अर्थ याची एनर्जी वाढली. कुठपर्यंत गेला? इथपर्यंत. आता इथे गेल्यानंतर एक वेळ एच असा ताणल्यानंतर इथे गेल्यानंतर आणि सोडला आपण त्याला, सोडल्यानंतर काय होईल? तो पुन्हा इकडे येईल. इथेच नाही येणार, हा थोडा इकडे येईल. बरोबर आहे. एच आणि Cl याला स्प्रिंग म्हणून कन्सिडर केलं आपण. असं Cl ला फिक्स ठेवलं, एच ला आपण असं ओढलं बाहेर. ओढल्यामुळे काय झालं? हा ताणल्या गेला आणि सोडल्यावर काय झालं? हा इथे आला. बरोबर आहे. सोडल्याबरोबर बरोबर इक्विलिब्रियम पोझिशनला येणार नाही, तो काय होईल? पहिले इथे येईल, मग इथे येईल. या पद्धतीचं असं व्हायब्रेशन, ऑसिलेशन त्याचं चालू राहील. मग कुठे गेला तो? इथे येईल. नंतर काय केलं? पुन्हा ताणला त्याला. पुन्हा ताणला समजा आपण याला इथपर्यंत आणलं. ठीक आहे, जितकं ताणाल तुम्ही तितकं तो इकडे येत जाईल जास्त, है ना. अजून ताणला, अजून स्ट्रेच केलं त्याला, पुन्हा तो इकडे जास्त जवळ येईल. ठीक आहे, पुन्हा ताणला, पुन्हा तो इकडे जास्त जवळ येईल, है ना. सोडल्यावर पुन्हा इकडे जास्त जवळ येईल. या पद्धतीचे आपल्याला पॉइंट्स मिळाले. मग या पॉइंट्सला समजा आपण असं जोडलं, त्या पॉइंट्सला आपण असं जोडलं, काय मिळालं आपल्याला? पॅराबोला. ठीक आहे. So in this way we get a parabola for this vibrational motion of simple harmonic oscillator. सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर मध्ये व्हायब्रेशनल मोशन मध्ये जे काही पॅराबोला मिळून राहिला, तो या पद्धतीने पॅराबोला आपल्याला मिळत असतो. ठीक आहे, कारण हे इक्विलिब्रियम डिस्टन्स झालं. याला स्ट्रेच केल्यानंतर तो मीन पोझिशनला म्हणजे याच पोझिशनला येणार नाही, तो याच्यापेक्षा जवळ येईल. बरोबर आहे. जितक्या जास्त ताणाल तुम्ही, जितकं जास्त स्ट्रेच कराल एच ला, तेवढा तो जवळ Cl च्या जवळ येईल. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर हे या पद्धतीने सगळं पॉइंट जोडत गेलो आपण, तर वी गेट सच टाइप ऑफ पॅराबोला. ओके, सो ओव्हरऑल आपल्याला म्हणायचं काय आहे की व्हायब्रेशन मोशन जे आहे मॉलिक्यूलचं, सिंपल हार्मोनिक ऑसिलेटरचं जे होतं, वी कॅन डिफाईन दॅट मोशन इन टर्म्स ऑफ दिस पॅराबोला. सो फॉर व्हायब्रेशनल एनर्जी लेवल, ह्या व्हायब्रेशनल एनर्जी लेवलसाठी व्हायब्रेशनल एनर्जी लेवलची जी एनर्जी आहे ती क्वांटम मेकॅनिक्सनी जेव्हा काढली गेली, तेव्हा ती किती आली? EV, दॅट इज इक्वल टू V प्लस हाफ into h into nu. Nu it is the frequency. Okay, this frequency it is called as vibrational frequency or oscillation frequency. ऑसिलेट होत आहे म्हणून त्याला ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की न्यू जो आहे, जे फ्रिक्वेन्सी असते, इट इज नथिंग बट, व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट स्पीड ऑफ लाईट अपॉन लॅम्बडा. ओके, आपल्याला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी जे आहे, frequency it is nothing but a speed of light divided by lambda. But what is 1 upon lambda? 1 upon lambda it is nothing but a wave number. ठीक आहे, 1 upon lambda म्हणजे काय? वेव्ह नंबर. तर we can write it as nu is equal to c into 1 by lambda. 1 by lambda म्हणजे काय? वेव्ह नंबर. आतापर्यंत आपण वेव्ह नंबर न्यू बार ने दाखवत होतो. सिन्स इट इज अ ऑसिलेशन, हे ऑसिलेशन आहे, तर ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी जे आहे किंवा ऑसिलेशन नंबर जो आहे, दॅट इज डिनोटेड बाय ओमेगा. ओमेगा म्हणजे फ्रिक्वेन्सीज, कोणती? ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण न्यू नी दाखवतो,
म्हणजे समजा कोणतेही व्हायब्रेशन राहिले त्याला न्यू म्हणतो, पण समजा ते ऑसोलेशन असेल, ऑसोलेशनचं जर मोशन असेल तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे इट इज डिनोटेड बाय ओमेगा. ओके, देअरफॉर न्यू इज इक्वल टू ओमेगा. आता ही जी एनर्जी मिळाली इथे लिहिली आपण, ही एनर्जी कशाच्या टर्म मध्ये मिळाली, जूलच्या टर्म मध्ये. ठीक आहे, याला आपण कशाच्या टर्म मध्ये कन्वर्ट करू आता, सेंटीमीटर इनवर्स. हे सुद्धा सेंटीमीटर इनवर्स म्हणजे काय, वेव्ह नंबरच्या फॉर्म मध्ये आपण त्याला आपण कन्वर्ट करणार आहोत. त्याच्यासाठी आपण हे असं लिहिलं आहे की न्यू इज इक्वल टू सी इंटू सी अपॉन लॅमडा. 1 अपॉन लॅमडा इज नथिंग बट अ वेव्ह नंबर विच इज डिनोटेड बाय न्यू बार. न्यू बार ने दाखवत असतो आपण वेव्ह नंबर, बरोबर आहे. बट सिन्स इट इज अ ऑसोलेशन, हे ऑसोलेशन मोशन आहे, ऑसोलेटरी मोशन आहे, दिस न्यू बार इट इज रिटन ॲज ओमेगा. ओके, ओमेगा ई नी आपण हे ऑसोलेशन दाखवतो. ठीक आहे, ऑसोलेशन फ्रिक्वेन्सी, व्हॉट इज ओमेगा ई, इट इज अ ऑसोलेशन फ्रिक्वेन्सी की ऑसोलेशन वेव्ह नंबर. ओके, वेव्ह नंबर फॉर ऑसोलेशन. ठीक आहे, याला आपण वेव्ह नंबर फॉर ऑसोलेशन म्हणतो. तर यात वेव्ह नंबर आहे म्हणजे यात युनिट काय आहे, सेंटीमीटर इनवर्स. ओके, हा वेळ संपलेला आहे, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बाकीचा पार्ट पाहू. ठीक आहे, हॅलो हॅलो. येस सर. हा, बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. समजत आहे का तुम्हाला, हॅलो हेलो शिरीन, समझ रहा क्या, समझ रहा ना. नाही समजलं तर तेव्हा विचारू शकता तुम्ही काही.